सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। तर आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे। तर पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे इथं पैसे जमा होत आहे। तर पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे 17,000 रुपयेपर्यंत, जी की DBTच्या माध्यमातून। तर आता कोणाला पैसे तर मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे। जर तुम्हाला पैसे जमा जर झालेले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। यामध्ये पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टीमुळे जे काही पीक तुमचं गेलेलं आहे म्हणजे नुकसान झालेलं आहे, तर सरकारने तुमचं भरपाई काढून आता 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे जे काही पीक विमा वाटप म्हणजे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात केलेली आहे। आता यामध्ये जे की तुम्हाला सर्वप्रथम जे की 17,000 रुपये कोणाला मिळणार आहे, तर आता 17,000 रुपये हेक्टरी जो काही पीक विमा आहे ते आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या क्षेत्रामध्ये पीक नुकसान झालेलं असेल, त्यामध्ये 60%च्या वर असेल, कोणाचं 50% असेल, तर अशांना भरपाई जास्ती दिल्या जाणार आहे। तर आता यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, तर आता गहू, हरभरा, ज्वारी यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्हीचा पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर आता पीक विम्याची रक्कम जी की नुकसान टक्केवारीनुसार तुम्हाला भरपाई इथं देण्यात येते। प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी रक्कम इथं मिळणार आहे। तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतील की बा आम्हाला 17,000 रुपये सरासरी सर्वांनाच मिळणार का, सर्वांना मिळणार नाही आहे। इथं काही शेतकऱ्यांना 5,000, 4,000, 3,000, 2,000 अशा पद्धतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनाची भरपाई इथं वाटप होईल। तुमच्या पिकानुसार तुम्हाला भरपाई इथं मिळणार आहे। तर आता अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर, रोग, कीड रोग शासनाने जे की ज्यांचे पंचनामे इथं मंजूर झालेले आहेत, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे इथं वाटप देखील सुरू। कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जे काही मिळतो इथं, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली आहे, क्रॉप लॉस म्हणजे रिपोर्ट दिलेली आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे, काय केलेली आहे, तक्रार केलेली आहे। त्यानंतर बँक खाते आधारशी लिंक आहे। अर्ज नसेल केला तर पैसे तुम्हाला 1 रुपयाही इथं मिळणार नाही, हे शेतकरी बांधवांनी लक्ष ठेवायचं आहे। जर तुम्ही तक्रार केली नसेल किंवा तुम्ही पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। तर आता क्रॉप लॉस हा महत्त्वाचा पॉईंट आहे, ते तुम्हाला तक्रार करावी लागते 72 तासाच्या आत, तरच तुम्हाला पीक विमा दिला जातो। आता यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम यामध्ये येते अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये सुद्धा पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे। अमरावतीमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे। बीडमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे। भंडारामध्ये प्रतीक्षित आहे, म्हणजे या जिल्ह्यांमध्ये 3 किंवा 7 दिवस पैसे जमा होण्याकरिता लागू शकते। तर आता यामध्ये बुलढाणामध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेले आहे। फक्त भंडारा काय आहे, प्रतीक्षेमध्ये आहे। तर भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच त्याबद्दल अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर आपण यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा यापर्यंत बघितलेले आहे। त्यानंतर जे ते आपलं यामध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा इथं प्रतीक्षित आहे, इथं टाईम लागणार आहे। काय लागणार आहे, टाईम लागणार आहे इथं। धुळेमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे। गडचिरोली यामध्ये पेंडिंग आहे। त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा पेंडिंग आहे। तर आता बरेच जिल्ह्यातील पंचनामे राहिलेले आहेत, बरेच जणांचे पंचनाम्याचे रिपोर्ट अधिकही गेलेले नाही, त्यामुळे त्यांचा पीक विमा इथं रखडलेला आहे। तर हिंगोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। काय झालेलं आहे, हिंगोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर इथे आपलं जालन्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये काय प्रतीक्षेमध्ये आहे। तर आता जे की प्रतीक्षित आहे जिल्हे, तर त्या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे। लातूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। काय झालेलं सुरू झालेलं आहे। मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्या जिल्ह्यात जे काही लागू झालेला नाही आहे। त्यानंतर नागपूरमध्ये प्रतीक्षितच आहे। नांदेडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। तर आता प्रतीक्षित जिल्ह्यांमध्ये लवकरच शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये रखडलेला जो काही तुमचा पीक विमा आहे ते जमा केला जाणार आहे। त्यानंतर जे ते आपलं यामध्ये नंदुरबारसुद्धा इथं प्रतीक्षितच आहे। या जिल्ह्यांमध्ये 3 ते 7 दिवस इथं टाईम लागू शकते। त्यानंतर इथे नाशिकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। उस्मानाबाद, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। पालघरमध्ये प्रतीक्षित आहे। त्यानंतर इथे परभणीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। त्यानंतर जे काही आपले खालचे जे काही जिल्हे आहेत यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, तर हे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे काय आहे, प्रतीक्षित आहे, म्हणजे या जिल्ह्यांमध्ये काय आहे, टाईम लागणार आहे। तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात
ते तुम्हाला इथून चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पीक विमा इथं जमा होईल. त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. आता वर्ध्यामध्ये काय प्रतीक्षेत आहे. ठाणेमध्ये सुद्धा प्रतीक्षेत आहे आणि सोलापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथे आपलं सिंधुदुर्ग प्रतीक्षेतच आहे. सातारा प्रतीक्षेतच आहे. सांगली प्रतीक्षेतच आहे. रत्नागिरी प्रतीक्षेत आहे. रायगड प्रतीक्षेत आहे. म्हणजे आता काही जिल्ह्यातच पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्हे अधिक या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा व्हायचा राहिलेला आहे. आता सर्व जिल्ह्यातील पैसे एकाच दिवशी इथं जमा होणार नाही. टाईम लागणार आहे. DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे. 17,000पर्यंत जे काही पैसे इथं तुम्हाला मिळणार आहे. किती मिळणार आहे? 17,000पर्यंत. तर आता पैसे किती दिवसात येतील? तर यामध्ये जे काही सर्वे पूर्ण झाल्यानंतर किती दिवस लागते? यामध्ये 30 ते 60 दिवस म्हणजे 1 ते 2 महिने इथं लागू शकते यामध्ये पैसे जमा होण्याकरिता. त्यानंतर जिल्ह्यानुसार इथं टप्प्याटप्प्याने वाटप केला जातो. 90 दिवसांमध्ये जो काही यामध्ये आता बरेच शेतकरी काय करतात 72 तासाच्या तक्रार करत नाही, ई-पीक पाहणी करत नाही, त्यामुळे त्यांचा पीक विमा इथं थांबण्यात येते. तर अशांचे पैसे जर अडकले असतील तर त्यासाठी उपाय काय करायचा आहे? तर त्या शेतकऱ्यांनी DBT लिंक आहे की नाही तपासून घ्या. कृषी सहाय्यक किंवा CSC सेंटरला भेट द्या. तर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY.gov.in या ऑफिशियल पेजवरती तुम्ही तुमची तक्रार करू शकता किंवा तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447. तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही पिकाची तक्रार करून राहिलेला पीक विमा तुम्हाला मिळवता येणार आहे. तर आता टप्प्याटप्प्याने जी की पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर इथं 17,000पर्यंत भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांच्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये काही शेतकऱ्यांना 15,000 ते 17,000पर्यंत भरपाई इथं मिळत आहे. तर आता जास्ती कोणत्या पिकासाठी भरपाई इथं तुम्हाला दिली जाते? तर कापसासाठी जास्तीत जास्त भरपाई इथं देण्यात येते. यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, तर तूर जे आहे मध्यम आहे, मकासुद्धा मध्यम आहे, भात असेल, तर यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, तर अशा पिकांचा समावेश आहे. आता बरेच जे काही क्लेम इथं रिजेक्ट कधी होते? तर आता तुमचं नुकसान 33% कमी आहे. पीक नोंद नाही म्हणजे तुम्ही तुमची ई-पीक जी काही पाहणी आहे ती केलेली नसेल. वेळेवर तुम्ही कळवलेले नुकसान भरपाई 72 तासाच्या तुम्हाला नोंदवावं लागते. त्यानंतर सातबारा चुकीचा दिलेला असेल, बँक पासबुक आधार लिंक नसेल, तर यामुळे तुमचा क्लेम जो इथं रिजेक्ट केला जाऊ शकते. थेट तक्रार करायची असेल तर तुम्हाला टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. या पेजवरती जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. आता ज्यांना कोणाला अजूनही पैसे आले नसतील तर अशांनी घाबरण्याचं काही कारण नाही. येत्या 3 ते 7 दिवसांमध्ये तुमचा रखडलेला जो काही पीक विमा आहे ते तुमच्या खात्यामध्ये 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा इथं जमा केला जाणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.